पायामध्ये घुंगरू नाचणार आहेत का? पायामध्ये घुंगरू बांधून महिला नाचणार आहेत का? शर्मेची बाब आहे, शर्मेची बाब आहे. आपल्या गावात शेजारच्या गावामध्ये 4.5 कोटीची कामं होत आहेत. 4.5 कोटीची शासनाच्या विविध योजना आणल्या जातात. शिक्षण, आरोग्य, लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आणि त्यावेळेस आपल्या गावामध्ये सुद्धा आम्ही सगळ्या ग्रामस्थांची हीच भूमिका आहे की गावामध्ये विकास कामं आणा. ग्रामपंचायतीच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू. परंतु जर गावाची बदनामी होणार असेल, कला केंद्रासारखी बदनामी होणारी घटना जर आमच्या गावात होणार असेल तर त्याचा आमचा विरोध आहे. आणि हा विरोध आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही नोंदवत आहोत. मला तुम्हाला विनंती करायचं आहे, सचिव ग्रामसेवक साहेब, आपण गावाचे सेवक आहात. आम्ही सातत्याने आपल्या संपर्कात होतो. आम्हाला खरं तर 10 तारखेलाच आम्ही गावी येणार होतो, परंतु कुठल्याही प्रकारे भाऊसाहेबांचा प्रतिसाद योग्य प्रकारे आलेला नाही. आपण ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचेच ग्रामसेवक नाही आहात, पूर्ण गावाचे ग्रामसेवक आहात. त्यामुळे गावाची जी भूमिका असेल ती तुमची भूमिका असली पाहिजे. मागच्या सभेमध्ये जेव्हा केव्हा सभा झालेली आहे त्या सभेमध्ये जो ठराव झालेला आहे तो ठराव पहिल्यांदा रद्द करा आणि ते लिहून घ्या. राहिला प्रश्न प्रोसिडिंगचा, संदीप पटला 5 वाजेपर्यंत काही आवश्यकता नाही. विशेष ग्रामसभेचे अध्यक्षा, प्रथम नागरिक सरपंच मॅडम होते उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत, स्वतः सचिव म्हणून भाऊसाहेब उपस्थित आहेत. प्रोसिडिंग लिहायला, ठराव लिहायला फार तर 10 मिनिट लागतील. ठराव लिहा, सूचक अनुमोदक आमच्या कुणापैकी कुणाचं नाव लिहा आणि मागील ठराव ज्या तारखेला ठराव झालेला आहे ती तारीख लिहा, वार लिहा. या सभेत हा झालेला ठराव आजच्या विशेष ग्रामसभेत बहुमताने हा ठराव आम्ही रद्द करत आहोत आणि प्रस्तावित असलेलं कला केंद्र या ठिकाणी या गावात उभं राहणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका असल्याचं आम्ही जाहीर करत आहोत. अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी कुठे रिसर करण्यात यावा, नाहीतर आपण आपले सगळे कामधंदे सोडून, आम्ही तर मुंबईवरून आलो इथे एवढा वेळ आपण बसलेला आहे. जर हे कायदेशीर झालं नाही तर आपल्या ह्या सगळ्या इथे उपस्थितीला काही अर्थ नाही. त्यामुळे पहिल्यांदा कायदेशीर झालं पाहिजे आणि ते कायदेशीर करा, ठराव करा, सूचक अनुमोदक लिहा आणि जो ठराव तुम्ही लिहिलेला आहे तो सर्वांसमोर वाचून दाखवा, तरच आम्ही सगळ्या गोष्टी मान्य करू. अन्यथा आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. धन्यवाद. प्रथमतः मी सर्वांना सांगतो की त्या ठिकाणी कल्चरल हॉल अँड एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर याचं प्रामुख्याने तिथं काम चालू आहे. याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. तिथं त्या कार्यक्रमासाठी ते डिझाईन केलेले असते. मूलतः ते सभागृह सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामुदायिक सभा सहभागासाठी सज्ज आहे आणि ते आता सामूहिक नसून वैयक्तिक आहे. त्यांचं ते व्यवसाय आणि काही संमेलनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते तिथं ते चालू आहे. तर त्यांचा जो उद्देश आहे प्रामुख्याने तिथं नाट्यप्रयोग करणे, मैफिली, नृत्य सादरीकरण करणे, कला प्रदर्शने आणि सामुदायिक निवासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांनी उभारलं आहे. त्या ठिकाणी स्टेज आणि बसण्याची जागा, ड्रेसिंग रूम आणि कला प्रदर्शनासाठी जागा असू शकते तिथे आणि स्थानिक सादरीकरणासाठी व्यासपीठ असते तिथे, प्रदर्शन हॉल, संग्रहालय, फोटो वगैरे त्या गोष्टी आम्हाला त्या आहेत. तुम्ही भाऊसाहेब हे नमूद करा का आम्हाला ते ठरवलं ते रद्द करायचे. ते त्या ग्रामसभेमध्ये असं ठरवलं झालं, त्याच्यामध्ये उल्लेख करा कल्चरल हॉल अँड एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर.
दुसरा एक महत्वाचा अंश आहे बेटा, सर्व ग्रामस्थ इथे दुसरा एक महत्वाचा अंश आहे. सचिव साहेब, आमची ग्रामस्थांची अजून एक कळकळीची विनंती आहे. इथून पुढे असे कुठलेही ठराव देताना हे मासिक सभेमध्ये देऊ नका, ही आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे ठराव ज्या ग्रामसभा होतात 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 2 ऑक्टोबर असेल, ज्या काय या होतील त्याच्यामध्ये ज्या मासिक सभेमध्ये आम्ही असं बोलत तुम्ही मागच्या मासिक सभेत दिलाय, पण आम्हाला एक शंका वाटली, जी मला शंकाने तुम्हाला बोलून दाखवली. पण या विषयी इथून पुढे कधीही मासिक सभेत देऊ नका, ही कळकळीची विनंती आहे. तुम्ही पण सांगा भाऊसाहेब, तुम्ही पण सर्व उपस्थित ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी, सर्व पत्रकार बांधव आणि सगळी समाजव्यवस्था व्यवस्थित टिकवण्यासाठी आपल्या आळेफाटा बेल्ला पोलीस स्टेशनचे सर्व साहेब लोक या ठिकाणी हजर राहिले. सर्वांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो, आभार मानतो. ज्या विषयावर हा आतापर्यंत जवळजवळ महिनाभर चाललेला गदारोळ हा आपण फक्त व्हॉट्सअपला बघत होतो, ऐकत होतो, वाचत होतो. सरपंचांच्या परवानगीनुसार मला फक्त ठराव काय कॅन्सल केलाय आणि काय आता ठराव घ्यायचा आहे एवढंच फक्त मला सांगायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी याच्या व्यतिरिक्त बरंचसं बोलण्याजोगं होतं, परंतु मी ते बोलू शकत नाही. या गावामध्ये जो काही कला केंद्राला, त्या कला केंद्राच्या कामासाठी जी कोणी जागा दिलेली असेल त्या जागेमध्ये एकतर ही जागा त्यांना द्यायला नव्हती पाहिजे, योगायोगाने त्यांनी दिली, त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, परंतु ही जर जागा त्यांना दिली नसती तर हा पुढचा आतापर्यंत एवढा करावा लागलेला अट्टास हा झाला नसता. त्या पत्रकारांच्या माध्यमातून, बाईकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी ह्या गावाची बदनामी झाली, ही बदनामी झाली नसती. म्हणून पहिल्यांदा त्यांना ही जागा कशासाठी पाहिजे होती याचा विचार करून जागा द्यायला पाहिजे होती. जर जागा त्यांना जमीन कसण्यासाठी दिली असती तर फारच आनंद होता, परंतु ही जागा जर त्यांना सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रासाठी जर दिलेली असेल तर ही फार मोठी खेदाची बाब आहे. असो, मी जास्त काही बोलणार नाही, परंतु सरपंचांच्या परवानगीनं जो काही समजा ठराव दिलेला असेल त्या कला केंद्र चालू करण्यासाठी आणि आत्ताच्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जी काही चर्चा झाली आणि त्यानुसार जो काही ठराव होत आहे तो ठराव होणार आहे. हा एक आता मुंबईवरून सांगितलं प्रोसिडिंग संध्याकाळपर्यंत आम्हाला पाहिजे. सचिव भाऊसाहेब हे त्याचा ठराव देतील आणि याच्या पुढे मी सरपंचांच्या परवानगीनुसार जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललोय. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. लक्ष द्या. जय शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आता आपल्याला एकच सांगायचं, आतापर्यंत माझं वय 71 वर्ष. आमच्या गावामध्ये एकही सत्ता नव्हता.
1980 साली आम्ही हरिओम सप्ताह चालू केला. याच्यापूर्वी आमच्याकडे तमाशे व्हायचे. एका रात्रीमध्ये आमच्या 1 लाख रुपयाचे नुकसान व्हायचे. आधी आम्हाला पोलीस स्टेशन बघावं लागायचं. बाहेरचे लोक येऊन मारामारी करणार, हाणामारी करणार, लूटमारी करणार, आमच्या बहिणीची छेड काढणार. आम्ही 15 वर्ष झालं ह्या गोष्टी का हे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये नकोय, आमच्या गावामध्ये हे नकोय. सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला मान्यता दिली. आमच्या तमाशा जागेवर आमचा हरिनाम अखंड सप्ताह चालतो. एप्रिल चैत्र पौर्णिमेला तिथं सप्ताह चालतो. मध्य पंचमीला श्रावण महिन्यामध्ये मारुती सप्ताह चालतो. दुसरी गोष्ट आई कुटुंबात आहे. इथं पण असा प्रश्न तयार व्हायचा. काही गावामध्ये तिथं बाहेरचे लोक येऊन झगडा करायची, मारामारी करायची. पण आमच्याच ग्रामपंचायतले सदस्य असल्यामुळं आम्ही त्यांना काही गोष्टी सुचवल्या. आपले पैसे घालून आपली नुकसान का करायची. त्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला. आम्ही त्यांना साथ दिली. कुठेही जवळजवळ 25 वर्ष आता होईल सप्ताह बंद आहे. तिथेही हरिनाम अखंड सप्ताह चालू होतो. दुसरी गोष्ट शिंदेवाडी आमच्या पारनेर तालुक्यामध्ये आहे. इथं प्रत्येक यात्रेला सप्ताह तमाशा व्हायचा. काही जुन्नरमध्ये, काही पारनेरमध्ये. तिथं पण असा तमाशा व्हायचा. त्या तमाशामध्ये लोक वाईट होऊन जायची. काही ग्रामस्थांना त्यावेळेला अज्ञान होतं, माहिती नव्हतं. काही करमणूक नाही म्हणून हे कार्यक्रम उभे करायचे. पण आता लोक शून्य झाले, ज्ञानी झाले, समजतात का आपल्याला कशाची गरज आहे. 1 दिवसामध्ये जर आपण 1 लाख घालवतो तर 7 दिवसामध्ये आपले अन्नदान पण होते आणि लोकांना चांगले विचार पण ऐकण्यात मिळतात. याच्यामुळे आम्ही दुसरी गोष्ट आमच्या रंगा स्वामी देवस्थान आमच्या आजोबापासूनच तमाशा होत नाही, गुरु वाजत नाही. आज 100 वर्ष झाले आमच्या रंगा स्वामी संस्थांमध्ये कीर्तन चालू आहेत, 2-2 सप्ताह चालू आहेत. का तर आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये त्या एरियामध्ये साधू संतांची भूमी आहे. आम्ही संतांचे विचार चांगले घेतो. वाईट मार्गाला जाऊ नये ह्या मार्गातून आम्ही काही विषय घेत असतो. आता दुसरी गोष्ट असं समजलं गेलं की त्या व्यक्तीने ती जमीन विकली. मी पण काही घ्यायला विकू शकतो माझ्यावर प्रश्न आल्याच्या नंतर. पण हे सांगू शकत नाही का मला कशाला विकायची, त्याला कशाला घ्यायची. त्याचा प्रश्न आहे तो विकू शकतो. पण ज्यांनी ठराव घेतलाय त्यांनी सुद्धा सांगितलं नसेल का मला हे कार्य करायचं म्हणून. आज आपल्या केंद्रामध्ये किती जमीन विकल्या गेलेली. जमीन विकणाऱ्या मालकाची चुकी नाही, त्याचा प्रसंग आला त्यामुळे त्यांनी विकली. पण त्याच्यामध्ये जाणाराही विचार करायला पाहिजे. आणि माझी एकच विनंती आहे, आता आपण हे बंद करणारच. इथून दुसरी गोष्ट तरी जरी मुख्यमंत्र्यांकडून निवेदन आणलं आम्ही वेगळ्या प्रकारे आंदोलन करणार. आता आम्ही वेगळ्या प्रकारे आंदोलन करणार. ते कसं करणार. पोलीस डिपार्टमेंट सगळं ऐकतंय. तुम्ही आम्हाला उचलून येशाल, 4 दिवस कोर्टमध्ये ठेवशाल. पण आम्ही आमच्याकडे जेवढी वाहन आहेत ना, शिंदेवाडी असू, केंद्र असू, आणि असू, सगळी वाहन आम्ही आमच्या रस्त्यावर उभी करणार आहे. ट्रॅक्टर असू, मोटरसायकल असू, आणि या पद्धतीमध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. एवढं बोलतो. आणि हे कला केंद्र आपल्याला कुणाला पाहिजे, कुणाला पाहिजे. कला केंद्र बंद, कला केंद्र बंद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येकाला विचार मागितला. 1 मिनिट उत्तम सर, 1 मिनिट. नाही
कशाला बोलायचं व्यासपीठावर स्वतः दारू काही आजकाल लोक काही मूर्ख आहे का ईडी का जमा झालेली आपली दारू त्यांनी स्वतः इकायचं अरे तो पण विषय आपण घेणार विषय घ्यायला पाहिजे सगळ्यांची बाजू ऐकून घेऊ ना काय ते एक मिनिट बाजू बाजू सगळ्यांची ऐकली पाहिजे ते नका सांगू आम्हाला ते नका सांगू एक मिनिट हा विषय काला केंद्राचाच आहे तेवढंच बोलायचं मी बोलतो विषय काला केंद्राचाच आहे बस बस बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि त्याचं काही मत असेल त्यांनी दुसऱ्या ग्रामसभेत मांडा हा विषय ग्रामसभा मुख्य कार्यक्रम या विषय हे बाबत आहे त्याच्यामुळे दुसरा विषय मांडू नये आणि अपमान झाला तर बोलू नये शांतता राखा सगळ्यांनी खाली बसून घ्या हो तुमचं ऐका ना हो दादा 2 मिनिटं आता स्टेट करता का हो स्टेट करता का सर मी उत्तम आयगंडे सामाजिक कार्यकर्ता मी उपोषणाला बसलो 3 दिवस जुन्नर तहसील कार्यालयामध्ये सगळ्यांनी खाली बसायची सगळ्यांनी खाली बसा सगळे महिला मंडळ बसा खाली बसा खाली खाली बसा विनंती आहे शांत बसा आपला फक्त एकच विषय येतो दुसरा विषय नाही सगळ्यांना शांत बसा शांत बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा शांत बसा शांत शांत चला एक मिनिट शांत बसा सगळे आजच्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी असं ठरवण्यात आलं हात वर करून सगळ्यांनी सुचवलं की कला केंद्र बंद व्हायला पाहिजे त्याप्रमाणे सूचक संदीप सदाशिव बेलकर आणि अनुमोदन हनुमंत महादुदाते यांचं झालेलं आहे. त्यानंतर
रद्द करण्याबाबत आपण ठराव घेतोय समाजाचा हे भाग आहे. काय वाचायचं वाचलं नाही आता काय वाचायचं नेमकं नाही ना याच्यात मुद्दे लिहिलेले आहेत याच्यात मुद्दे लिहिलेले आणि खराब प्रोसिडिंग ऐका ना एक मिनिट जावा. विषय काय माहिती का, जोपर्यंत त्या सह्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना प्रोसिडिंग लिहिता येत नाही. तोपर्यंत थांबले ना आपण सर्व काही गुण होते. आपण सगळं थांबलेलो आहे. जोपर्यंत सह्या होत नाही तोपर्यंत त्यांना प्रोसिडिंग लिहिता येत नाही. तोपर्यंत त्यांना वाचता येत नाही. शांतता घ्या. सर्वांनी शांततेने ऐका. आपण चांगल्या एका हेतूसाठी गावात जमा झालो. हा हेतू आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपण स्वतःमध्ये जी चर्चा करताय ही थांबवा आणि उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. एक लक्षात घ्या, तरुण वर्ग आपापसात तिकडे चर्चा करतो. आम्ही इकडे काय बोलतो तुम्हाला समजा नाही, तुम्ही काय बोलता आम्हाला पण समजत नाही. महिला मध्ये जुटतात ते पण समजत नाही. त्याच्यामुळं आता समजा मला काय सांगायचं होतं तुम्हाला, इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये जे काही कोणी सरपंच झाले असतील किंवा जे काय झालं असेल ते झालं असेल, इथून पुढे कोणी सरपंच होऊ गावाला, पण अशा प्रकारचं परत या गावामध्ये कुणीही कृत्य करू नाही ही माझी कळकळीची गैर होणार त्याला स्मरून विनंती आहे. कोणीही सरपंच होऊ द्या, कुणी एखादी महिला होऊ द्या, पुरुष होऊ द्या, पण असं हे परत होता कामा नये. चुकून अनावधानाने झालं असेल त्यांच्याकडून, ते आपल्या गावचेच आहेत, कुडक परके नाही आहेत, आपल्या गावचे म्हणून ते सरपंच आहेत. पण तुम्ही थोडस मी काय बोलतोय याच्याकडे बारकाईने लक्ष द्या का इथून पुढे कोणीही सरपंच हो असा कुणीही निर्णय घ्यायचा नाही. साहेब किती झालं गणेश? आज आपण अशा विषयावर चर्चा करत होतो, कला केंद्र संदर्भात. विषय इतका महत्वाचा होता पण गावापर्यंत इथे समोर आलंच नाही. काही काय घडते त्या बांधकाम साधारण अर्ध बांधकाम झालं, त्यानंतर विषयाचा उद्रेक झाला. आता काय करायचं बा, नेमकी काय चाललंय याची विचारणा परिसरातल्या आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत होते यांनी सर्वांनी ठराव केले. काही कला केंद्र झालं नाही पाहिजे, पण आम्हाला कळलंच नाही ग्रामपंचायत होते काय नेमकी काय चाललंय. याच्यासाठी ना मुंबईकर मंडळांनी माझ्या मते काहीतरी 53 का काहीतरी लेटर पाठवली. काय चाललंय नेमकं आम्हाला पाठवा, कारण ते मुंबईला असल्यामुळे ते राहू शकत नाही नव्हतं. त्यांनी पाठवलं का बा आम्हाला याची खुलासा करा, माहिती द्या नेमकं काय चाललंय. कारण काय व्हायचं, त्यांना प्रत्येक जण फोन करून विचारायचा का बा हे काय चाललंय, ते आम्हाला गावाला फोन करून विचारायचं अरे काय चाललंय. आता हे सांगायचं काय. त्यामुळे काय झालं, साईच्या ज्या ग्रामपंचायत होते त्यांनी ठराव दिले का म्हणले असं असं चाललंय. त्यानंतर विषय असा झाला, त्याच्यावरती येऊन ठेवला. मग ग्रामसभा लावायची, याच्यामध्ये 15 दिवस गेले, फाईट झाल्या, व्हॉट्सअपवर चॅटिंग सगळ्या गोष्टी आल्या, पेपरला बातम्या आल्या आणि उत्तम उपोषणाला बसला होता, हे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. पण लोकांचा एकच व्हायच होता, म्हणजे एकच त्यांची प्रामुख्याने मागणी होती का कला केंद्र बंद, आणि तो ठराव आज आपण मंजूर केला. आणि याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त ह्या कला केंद्राच्या व्यतिरिक्त
बरं का भाऊसाहेब, या कला केंद्राच्या व्यतिरिक्त जर कुणाला अजून दुसरे काही परवाने दिले असतील तर ते पण म्हणतं का? आणि असतील तर आपल्याला माहित नाही कुणाला. कला केंद्रासंदर्भात कोणता विषय असेल किंवा कोणता ठरवलेला असेल तो कुणाला दिला असेल तर तो सगळे का बंद करा. तर जे काही सांगायचे बार नाही, हा विषय आमचा प्रामुख्याने फक्त आज कला केंद्रासंदर्भात आहे. बाकी दारू असेल नाही हा बार असेल काय असेल त्या विषयावर आम्ही नंतर बोलणारच आहे. आज सगळ्यांना फक्त गावकऱ्यांना फक्त एकच इच्छा होती का फक्त कला केंद्र बंद, याच्यासाठी त्यांची होती आणि त्यासाठीच आपण जमलेलो आहोत. बाकी विषय नाही. आणि तो ठराव झाला कायमस्वरूपी बंद तो ठराव झाला. हॅलो, कला केंद्रासंबंधितच दुसऱ्या एखाद्या कोणाला आम्हाला माहित नाही ग्रामपंचायतीमध्ये काय झाले काय नाही झालं. दुसऱ्या कोणाला जर ठराव दिला असेल, कोणाला विनंती दिली असतील तर त्या पण रद्द कराव्या अशी मागणी तुमच्याकडे. नमस्कार, माझं नाव संजय भीमा जाते. मी या गावचा मतदार विभाग नसेल तरी मी ग्रामस्थ आहे. आले आले इथं गेटवरती आले आले मला उत्तर ऐकायला भेटले जे या गावचे मतदार नाहीये त्यांनी सहाय्य करू नका. ग्रामस्थ या नात्याने सहाय्य करतो. नाही, माझं ग्रॅज्युएशन झालं, 12वी झालं, नागरिक शास्त्र विषय होता. ग्रामस्थाची पूर्ण व्याख्या मला माहिती आहे. असो, तो अपमान गिळाला. सर्वजण कला केंद्राविषयी बोलतात. आज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने रडू येते. यावेळी मी एक छोटा व्यावसायिक आहे. 50 गावचे मला फोन येतात. अक्षरशः पेंबरा नावाचं गाव कला केंद्र पेंबरा म्हणून मला 50 गावांमधले 40 गावं बोलतात. कोणत्या तोंडाने उत्तर द्यायची मला नाही काय बोलायचं. आपल्या गावची खूप बदनामी झाली. मी एक सांगतो, आमच्या लोकांनी बदनामी केली ना, मी माझ्या गावाला चांगले म्हणण्यासाठी फक्त उभं राहिलो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला जुन्नर सदान तालुक्यामधला दुष्काळी पट्टा. या दुष्काळाशी झळ सोसणाऱ्या मी मला 3 पिढ्या माहिती. एक माझ्या वडिलांची पिढी, एक आमची पिढी आणि एक आमची घडणारी पिढी. त्यांनी या 3 पिढ्याबद्दलच बोलतो. वडिलांची पिढी अशी शीज होती. दुष्काळ असल्यामुळे मुंबईला बहुतेक हमाली करायला गेले. माझे वडील हमाली करायला गेले. त्यानंतर त्यांना ते हमाली करता करता पोटाचा आजार झाला. त्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालं. हमाली हा व्यवसाय रोजगार बंद झाला. गावी आली, गावी दुष्काळ होता आणि मुस्तफीत झालं दुसऱ्या गावी पोट भरण्यासाठी. ज्यावेळेस दुसऱ्या गावी मुस्तफीत होतं ना, उपरे म्हणून जे म्हणले ते ऐकली सोय ना, आम्ही त्यावेळेस ऐकलेलो, पण गरज होती. नंतर गावामध्ये त्याळ्याचं काम झालं. तोपर्यंत मी याच्या पिढीचं ना आयुष्यात जेवढं बघितलेलं मी तुम्हाला सांगतो. जे अशिक्षित लोक ती मुंबईला गेली ते सर्वांनी 90% लोक अशिक्षित होते. सर्वांनी हमाली केली. त्या माया माऊलींनी 100 ते 180 स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये, झोपडपट्टी एरियामध्ये अक्षरशः 5-6 जण राहिले. आज आपल्याला 1000 स्क्वेअर फीट मध्ये नवरा बायको मुलगा आणि 4था माणूस कमी पडतो. विचार करा त्यावेळेस त्या माणसांनी कसे दिवस काढले असतील. त्याचबरोबर गावी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ते गावाला थांबले. वर्षाला 5-6 महिने पाणी होतं. त्या पाण्याच्या जीवावरती ते कशा तरी कडधान्य कमवायचे, ज्वारी बाजरी कमवायची, धान्य गावाला पुरायचे. गावामध्ये एकी होती. आज सकाळी मी वडिलांना भेटलो. वडील बोलले की वडिलांना मी हे बोललो की पहिलं तर ते बोलले यार तू येऊ नको. पहिलं त्यांचं वाक्य होतं तू येऊ नको, गावामध्ये दोष येतो, तणावाचं वातावरण आहे. मनाला नाही राहवलं, आलो. तर मी त्यांना विचारलं तुमच्याकडेच राजकारण कसं चालायचं. तर ते बोलले, त्यांनी सहज बोलले मुंबईला अर्धे होते, गावाला अर्धे होते. ते त्यांच्या भाषेमध्ये बोलले. मुंबईवाले घाम गाळत होते, गावावाले बैलाबरोबर काम करत होते. दोघांच्या एकोप्याने चालत होतं. त्यावेळेस ज्या राजकीय व्यक्ती होत्या त्यांच्या पाठीमागे आता गाव उभा राहत होता. ती परंपरा आजही पण आहे. एकदा इलेक्शन झालं, मला नाही वाटत गेल्या 40 वर्षामध्ये कधी ग्रामस्थांनी सरपंच आणि उपसरपंच सदस्यांना काय विचारलं बाबा तुम्ही आमचं गाव कसं चालवता. कारण त्यांना विश्वास होता आम्ही जे जिंकून दिले ते आमच्या भल्याचं काम करतात. अशा पद्धतीमध्ये ते जीवन जगलं. आम्हाला आमच्या पिढीला 10वी 12वी जास्तीत जास्त 15वी शिकलेले 100 मधले 2-5 असतील. अशी आमची पिढी मुंबई
जी गावी थांबली त्यांनी छोटे मोठे व्यवसाय गावाला रोजगार पकडले, काहींनी शेती पकडली. जी मुंबईला गेली त्यांनी मी येण्यापर्यंत आमची शिक्षण कमी होती, पण मिळेल ती कामं केली. आजही सांगतो मिळेल ती कामं केली. कोणाला सांगायला हे वाटेल अक्षरशः काही लोकांची मी नावं नाही घेत कारण ते वेचून नाही, ते गटरामध्ये कचरा विकून करतात स्वतःचं पोट भरलेलं आहे. हे आमचं गाव आहे, मेहनतीला इज्जत देतं. या हिशोबामध्ये जे पण चुकून घे पगार आम्हाला असं नाही की कोण आम्हाला लाख 2 लाख 5 लाख रुपये पगार आहे. 15, 20, 25 हजार रुपयाच्या पगारामध्ये आम्ही घर चालवून कुटुंब सांभाळून उरलेला पैसा गावी देतो. त्याच्यामध्ये गावचा थोडाफार विकास होतो. मला चांगलं आठवतं बाजूला रंगस्वामीची तपेचरीची भूमी आहे. या तपेचरीच्या भूमीमध्ये बोलतो भोंगरू चालत नाही. थोडंफार शिक्षण होतं, लॉजिकल माइंड होता म्हणून बोलले अशीच काहीतरी असेल. पण ज्या दिवशी आमच्या भैरवनाथाची यात्रा होती त्या दिवशी आमच्या गावी मधून 5 ते 10 मोटरसायकली आणि 2 ते 3 4 व्हीलर उभ्या होत्या. आज सकाळी सकाळी मी येताना विचारलं बाबा या 12 वर्षामध्ये फक्त कामोठ्या एरियामध्ये आमच्या ग्रामस्थांचे 22 ते 23 4 व्हीलर आहे. ही आमच्या मेहनतीबरोबर असणाऱ्या देवाचा आशीर्वाद पण आम्हाला भेटलेला आहे. आमची मेहनत करण्याची हिंमत आज आमच्या पिढीला आणि ती कन्या बोलली आम्हाला डॉक्टर इंजिनिअरिंग व्हायचे. काय पाहिजे तुम्हाला गावचा विकास पाहिजे, विकास समाजाबरोबर चालून होतो. गावाला महसूल पाहिजे, गावात एवढं गायरान पडलेले. आज दादा सौर कंपन्या आलेल्या आहेत. पर एकर 60,000 ते 1,10,000 पर्यंत आजूबाजूच्या गावामध्ये दिलेले. आपल्याकडे एवढं मोठं गायरान पडलेले, ते गायरान म्हणून तेवढं देऊन आपल्याला 15, 20, 25 लाख रुपये वर्षाला महसूल त्याच्यामधून भेटू शकतो. तर कृपा करून तुमच्या समस्त ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही आज या लढ्याला साथ दिली. कोणी काय केलं खरं साहेब आम्ही सकाळी कामाला जाऊन संध्याकाळी येणार लोक. आम्हाला फक्त एक होतं आमच्या गावचं नाव वाचवायचं होतं म्हणून मुंबईकडे दहशतीच्या वातावरणामध्ये पण एकत्र थांबले. दहशतीचं वातावरण आम्हाला अक्षरशः माझ्या मते 5 ते 6 जणांनी घरचा माणूस मेले म्हणून इथे याला आलेले, ग्रामसभेला आलेले. 5 ते 6 जणांनी कोणतरी गेलं म्हणून सुट्ट्या काढले. हे गावासाठी हे केले. त्यांचा त्यागानुसार नाही ग्रामस्थांनी साथ दिली. त्यांचा त्यागानुसार तुम्हाला सलाम लागली. शिवछत्रपतीच्या पूर्वाने आज आपल्या गावाचं नाव एकाने योगायोगाने मला बोललेला बाबा तुमच्या वेशीपासून शिव जन्मभूमी चालू होते तर कलाभूमी तुमचं नाव होईल. आज ते नाव आज आपण सर्वांनी टाळलेलं आहे. लोकांच्या मुखावरती येणार होतं ते तुझं थांबवलं आहे. याबद्दल तुमच्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन आपण चावल यांचे सहभाग झाले असेल तर तो प्रोसिडिंग आमच्या यांच्याकडे सुपूर्द करावे. छत्रपती शिवाजी महाराज की आणि आपल्या गावाला आपण चांगलं म्हणलं तर बाकीचे 10 लोक चांगलं बोलतात. त्याच्यामुळे पहिले आपण चांगलं व्हा, बाकीचे लोक ऑटोमॅटिक आपल्याला चांगलं म्हणतील. धन्यवाद. कल्चरल हॉल अँड कन्व्हेन्शन कम एक्झिबिशन सेंटर थोडक्यात कला केंद्र त्याचा बंदचा ठराव तुम्ही घेतलेला आहे. तर त्याला तुम्ही कोणती युनिव्हर्सिटी किंवा कुठे ठराव वगैरे दिलेला आहे का ते म्हणजे आपण तोच ठराव रद्द करणार आहे का काय नेमकं ते आम्हाला एकदा सांगा थोडक्यात. बरं ते आम्हाला युनिव्हर्सिटी कोणती दिली किंवा ठराव सांगा म्हणजे तो ठराव रद्द करून घ्या. ते ठराव किंवा युनिव्हर्सिटी काय असेल ते सांगा आणि तो रद्द करा. सूचक कोण होता अनुमोदक कोण होते तुम्ही वाचा जरा तुम्ही सचिव त्याला वाचून विचारलं सूचक अनुमोदक कोण होते वाचून दाखवतो. एनओसी दिली त्यावेळेस कोण होते वाचून दाखवा जरा. बरोबर आहे बरोबर का लोकांना कळू द्या आजच्या झालेल्या सभेमध्ये
बंद होण्याबाबत ठराव घेण्यात आलेला आहे रद्दचा आणि कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे आणि ग्रामस्थांबरोबर एक सरपंच म्हणून मी देखील आपल्यासोबत आहे. आता आपल्या सरपंच मॅडमनी सांगितलं आम्हाला एवढा अभिमान वाटतो ना सरपंच मॅडम तुमचा. आम्ही एवढं लांबून आलो. आम्हाला फक्त हीच अपेक्षा होती की सरपंच मॅडम यांच्या पाठीशी उभे आहे. आम्हाला पाठी काय नको. आमचा विश्वास अजून 5 वर्ष नाव होता. आम्हाला गावात कुठली कामं राहिली तरी चालतील तर तुम्ही याच्यासाठी आमच्या पाठीशी राहिले त्याबद्दल आमचं समस्त ग्रामस्थ मुंबईकर जे कोणी बाहेर गावचे आहेत महिला म्हणा तरुण म्हणा सर्व आम्ही तुमच्या या ठरावासाठी सर्व तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कुठली गरज लागली याच्यासाठी तुम्ही कधी आम्हाला आणायच्या. आम्ही सर्व मुंबई करतो. तुम्ही एक फोन करा कुणाला पण आम्ही सर्व तुमच्या पाठीशी येणार. त्या कलाकारांना समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला कधी कुणालाही फोन करा आम्ही यायला तयार आहे. पुणेकर पण बरं पुणेकर पण